तर एक महत्त्वाची बातमी, अजित पवार दिल्लीतील पक्ष कार्यालयात दाखल झालेले आहेत। महायुतीच्या बैठकीसाठी अजित पवार हे दिल्लीत आलेले आहेत आणि त्याआधी अजित पवार हे दिल्लीतील पक्ष कार्यालयात पोहोचलेले आहेत। महायुतीच्या बैठकीसाठी अजित पवार हे दिल्लीमध्ये आहेत आणि आज आपण बघतोय की ही बैठक होण्याच्या आधीच ते आपल्या दिल्लीतील पक्ष कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। अजित पवार सोबतच प्रफुल्ल पटेल देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, महायुतीच्या बैठकीसाठी अजित पवार हे दिल्लीला आलेले आहेत आणि आज या बैठकीच्या आधी अजित पवार यांनी आपल्या पक्ष कार्यालयाला भेट दिली आणि इथं अजित पवार आता उपस्थित आहेत। सोबत प्रफुल्ल पटेल या ठिकाणी अजित पवारांच्या सोबत महायुतीची आज एक महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत राज्याचा मुख्यमंत्री ठरू शकतो अशी शक्यता असताना अजित पवार हे आता मात्र पक्ष कार्यालयात आलेले आहेत। माध्यमांच्या प्रतिनिधींना काय नेमकं सांगतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं। दिल्लीतली या थेट घडामोडी आपण बघतोय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमका मुख्यमंत्री राज्याचा कोण होणार हा प्रश्न उपस्थित झालेला असताना आता दिल्लीतील घडामोडींना वेग आलेला आहे। दिल्लीमध्ये मात्र अजित पवार देखील पोहोचलेले आहेत आणि आज रात्री अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिल्लीत एक महत्त्वाची बैठक होईल आणि त्या बैठकीनंतर राज्याचा मुख्यमंत्री जाहीर होणार आहे। आणि म्हणूनच आपण बघतोय की आता महायुतीच्या या बैठकीसाठी अजित पवार दिल्लीला आलेले असताना दिल्लीत या आधी अजित पवार हे आपल्या पक्ष कार्यालयात पोहोचलेले आहेत।